मागील व्हिडिओमध्ये आपण पाळीचे त्रास म्हणजे काय, नॉर्मल मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे काय, किंवा नॉर्मल ब्लिडिंग आणि ॲबनॉर्मल ब्लिडिंग, जास्त ब्लिडिंग म्हणजे काय, इंटरमेन्स्ट्रुअल ब्लिडिंग म्हणजे मध्ये मध्ये जो पाळीचा त्रास होतो पाळीच्या मध्ये, ह्या गोष्टी आपण बघितल्या. आणि मागच्या व्हिडिओमध्ये अजून आपण प्युबर्टी मेनोरेजिया म्हणजे प्युबर्टी रिलेटेड जे पाळीचे त्रास आहेत, जे अर्ली एजमध्ये होतात, अप टू 18-20 इयर्समध्ये, हे बघितले. या व्हिडिओमध्ये आपण रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप, पेरिमेनोपॉझल अँड पोस्ट मेनोपॉझल एज ग्रुपमध्ये पाळीच्या त्रासाची काय काय कारणे असू शकतात आणि त्याची काय काय ट्रीटमेंट आहे हे आपण बघणार आहोत. हॅलो एव्हरीवन, आय एम डॉक्टर शिवाजी नरवडे, प्रॅक्टिसिंग गायनेकॉलॉजिस्ट ॲट मेडीपॉईंट हॉस्पिटल, चंदननगर, पुणे, सिन्स 20 इयर्स. तर आता आपण या व्हिडिओत पहिला जो पार्ट आहे किंवा पहिला जो एज ग्रुप आहे तो रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप. रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप म्हणजे काय की साधारणतः 20 वर्षापासनं 40 वर्षापर्यंत साधारणतः ह्या एजमध्ये जनरली लोक प्रेग्नन्सी प्लॅन करतात. आता मी आधीच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे ह्या तिन्ही एज ग्रुपला कॉमन काय आहे, तर एक जस्ट आपली रिव्हिजन होईल की जे हार्मोनल चेंजेस होतात. आता या हार्मोनल चेंजेसची कारणं वेगवेगळी असू शकतात. समजा प्युबर्टी एज ग्रुपमध्ये ही कारणं इमॅच्युअर आपली एंडोक्राईन सिस्टीम म्हणू शकतो की जी डेव्हलपमेंट स्टेजमध्ये असते, त्यामुळे हे हार्मोनल इम्बॅलन्स होतो. रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमध्ये वेगवेगळे फॅक्टर असतात. याच्यातला मेन फॅक्टर आहे की समजा स्ट्रेस फॅक्टरमुळं हार्मोनल चेंजेस होऊ शकतात किंवा प्रेग्नन्सीमुळं हार्मोनल चेंजेस होऊ शकतात. तर ह्या सगळ्या गोष्टी यात कन्सिडर केल्या जातात. बाकी जे हार्मोनल रिलेटेड गोष्टी आहेत की जे थायरॉईड किंवा असोसिएटेड डायबिटीज, BMI खूप जास्त असणं किंवा तुमचं वजन जास्त असणं, ह्या गोष्टी सगळ्या हार्मोनल फॅक्टरला कॉन्ट्रीब्यूट करतात की ज्याच्यामुळं पाळीचे त्रास होतात किंवा होऊ शकतात. ह्या आपण आता सगळ्या एज ग्रुपच्या कॉमन गोष्टी बघितल्या, हार्मोनल फॅक्टर्स. आता पेरिमेनोपॉझल आणि पोस्ट मेनोपॉझल एज ग्रुपमध्ये कॉमन काय असतं, तर थायरॉईड आपण बघितलं तसं, वजन जास्त असणं. तिसरी गोष्ट, ह्या एजमध्ये बऱ्याच वेळा आपण बघितलंय की स्ट्रेस फॅक्टर हे वाढलेले असतात, रिप्रोडक्टिव्ह आणि पेरिमेनोपॉझल. तर ह्या स्ट्रेस फॅक्टरमुळं मे बी कसला पण स्ट्रेस असतो की तुमचा वर्क प्रेशर आहे, फॅमिली प्रेशर आहे किंवा बाकीचे काही स्ट्रेस फॅक्टर. आता खूप लोकांमध्ये मी जे ऑब्झर्व केलं आहे ते म्हणजे हेल्थ एन्झायटी पण असते. तर ह्या एन्झायटीमुळं काय होतं की स्टिरॉईड हार्मोन वाढतात. स्टिरॉईड हार्मोन वाढल्यामुळं की हे सगळं हार्मोनल इम्बॅलन्स होतो आणि ह्या इम्बॅलन्समुळं मग पूर्ण एंडोक्राईन सिस्टीमवरच परिणाम होतो. अजून एक महत्त्वाचा फॅक्टर मी ह्या एज ग्रुपमध्ये सांगायचा राहिला, म्हणजे पूर्णपणे झोप न होणे. झोपेचा प्रॉब्लेम आपण जर स्टडी केला तर साधारणतः ॲडिक्वेट झोप साधारणतः 45% लोकांची होत नाही, असं एका स्टडीमध्ये सांगितलं आहे. तर हे झोप नसल्यामुळं पण हा हार्मोनल इम्बॅलन्स होतो. म्हणजे झोप म्हणजे क्वालिटी स्लीप पाहिजे. म्हणजे किती वेळ तुम्ही बेडवर आहे याला काही इम्पॉर्टन्स नाही आहे. तुम्ही उठल्यानंतर तुम्हाला फ्रेश वाटतंय का, याला क्वालिटी स्लीप म्हणतात. मग कारणं काही पण असो, लाईफस्टाईल असो, स्ट्रेस असो, ह्यामुळं पण सगळ्या गोष्टीला फरक पडला आहे. तर मी आता हे सांगितलं तुम्हाला की या 3 एज ग्रुपमध्ये कॉमन असलेला फॅक्टर की हार्मोनल इम्बॅलन्स. तर आता आपण रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमध्ये स्पेसिफिक असणारे फॅक्टर घेऊ. स्पेसिफिक फॅक्टर्समध्ये काय काय येतात, तर एक गर्भपिशवीतच काही प्रॉब्लेम असणं, म्हणजे काय की ॲनाटॉमिकल प्रॉब्लेम, म्हणजे फायब्रॉईड आहे, एंडोमेट्रियल पॉलिप आहे, एंडोमेट्रिओसिस आहे, ह्या गोष्टी येतात. किंवा ओव्हरीजमध्ये सिस्ट तयार होणे. आता सिस्टचं कारण एकतर हार्मोनल असू शकतं, दुसरं एंडोमेट्रिओसिस असू शकतं किंवा दुसरे काही निओप्लास्टिक गोष्टी, ज्याला कॅन्सर रिलेटेड गोष्टी किंवा बिनाईन पण असतात की कॅन्सर नसलेले पण सिस्ट किंवा गाठी असू शकतात. ह्या गोष्टीमुळं पण हार्मोनल इम्बॅलन्स होतो. हा लागू पडतो रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप आणि पेरिमेनोपॉझल एज ग्रुपला. अर्ली एजमध्ये जे आपण प्युबर्टल एजमध्ये म्हणतो, याच्यात पण ह्या गोष्टी असू शकतात, पण ह्या गोष्टी कमी असतात किंवा रेअर असतात. त्याच्यामुळं जर आपल्याला ग्रुप वाईज हे डिवाईड करता येईल. तिसरा जो अजून एक फॅक्टर आहे याच्यात की जो रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमध्ये असू शकतो, तो म्हणजे प्रेग्नन्सी रिलेटेड ब्लिडिंग. कधी कधी लोकांना पाळी लांबते पण प्रेग्नन्सी आहे ह्या किंवा नाही ही गोष्ट कन्फर्म नाही होत. म्हणजे जनरली काय होतं की
पाळीच्या वेळेसच थोडंफार ब्लिडिंग होतं, म्हणजे पाळी यायच्या एक्सपेक्टेड वेळेस, आणि त्याच्यानंतर मध्ये मध्ये ब्लिडिंग होत राहतं. मग पेशंटला वाटतं की हे नॉर्मलच आहे, व प्रेग्नन्सी नसेल, किंवा हे कधी कधी इम्प्लांटेशन ब्लिडिंग असतं. त्याच्यामुळं प्रेग्नन्सी आपण रूल आऊट केलीच पाहिजे. जरी आपल्याला समजा कमी चान्सेस वाटत असतील तरी पण आपण प्रेग्नन्सी टेस्ट केली पाहिजे रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमध्ये, जर तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करत असाल किंवा नसेल करत. अनलेस तुमचं जर मुलंबंद व्हायचं ऑपरेशन झालं असेल किंवा ट्युबेक्टॉमी झालं असेल, तरी लोकांना काय वाटतं की आपलं तर मुलंबंद व्हायचं ऑपरेशन झालंय, मग कशाला प्रेग्नन्सी टेस्ट करायची. पण इट इज रेअर की 1000 पैकी एखाद्या केसमध्ये मुलंबंद व्हायचं ऑपरेशन पण फेल होऊ शकतं, आणि याच्यामुळं कधी कधी काय होतं की प्रेग्नन्सी मिस होते आणि मग उशिरा डायग्नोज झालं का बाकीचे त्रास होतात. दुसरा एक फॅक्टर असतो की एक्टोपिक प्रेग्नन्सी असू शकते. याच्यात टिपिकल असा ॲबनॉर्मल युट्राईन ब्लिडिंग सारखे सिम्पटम्स येतात. म्हणजे पाळी यायच्या वेळेस इम्प्लांटेशन ब्लिडिंग होतं, नंतर थोडं थोडं ब्लिडिंग होतं, तर लोकांना वाटतं प्रेग्नन्सी पाळीच आली असं वाटतं, आणि मग ते डायग्नोसिसला लेट होतं. अशा वेळेस जनरली तुम्ही लवकरच प्रेग्नन्सी टेस्ट करणं गरजेचं आहे. आणि या पाळीला किंवा ब्लिडिंगला असोसिएटेड जर पेन असेल तर इमिजिएट गायनेकॉलॉजिस्टला दाखवणे, सोनोग्राफी करणे हे गरजेचं असतं. ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ह्या रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमधल्या. पेरिमेनोपॉझल म्हणजे जोपर्यंत मेन्सेस येत आहे तोपर्यंत आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की केव्हाही प्रेग्नन्सीचा चान्स असतोच. तुम्ही जर सेक्स्युअली ॲक्टिव्ह असाल तर प्रेग्नन्सीचा चान्स असतोच, तो पण रूल आऊट करायला पाहिजे. आता ह्या गोष्टी मी पेरिमेनोपॉझल एज ग्रुपच्या सांगितल्या. तर आपण सगळ्यात महत्त्वाचं काय बघितलं की ज्या गोष्टी मिस होऊ शकतात त्या गोष्टी बघितल्या, एक्टोपिक प्रेग्नन्सी किंवा अननोन प्रेग्नन्सी. आता आपण पुढचा पार्ट आहे की पोस्ट मेनोपॉझल एज ग्रुपमध्ये होणारं ब्लिडिंग. पोस्ट मेनोपॉझल एज ग्रुप म्हणजे काय की जनरली इंडियन एज ऑफ मेनोपॉज आहे की 48 ते 52 वर्ष. आता ह्या एजमध्ये जनरली मेनोपॉज येतो. काहींना लवकर येतो, ज्याला प्रीमॅच्युअर मेनोपॉज म्हणतो, किंवा काहीला उशिरा पण येऊ शकतो. पण जोपर्यंत जेव्हा 1 वर्ष पाळी येत नाही आणि त्याच्यानंतर ब्लिडिंग होतंय, तर हे ब्लिडिंग सिरियस असतं. म्हणजे थोडं जरी झालं, एक स्पॉटिंग जरी झालं तरी पोस्ट मेनोपॉझल एजमधलं हे ब्लिडिंग सिरियस असतं. सिरियस ह्या कारणासाठी की पोस्ट मेनोपॉझल एज ग्रुपमध्ये जनरली ब्लिडिंग एक्सपेक्टेड नसतं. असेल तर आपल्याला सोनोग्राफी करावी लागते. एंडोमेट्रियम म्हणजे पिशवीच्या आतला आवरणची थिकनेस बघावी लागते. ती जर जास्त असेल, 4 mm पेक्षा जास्त असेल, 6 mm पेक्षा जास्त असेल, तर आपल्याला बायोप्सी घ्यावी लागते. बायोप्सी कशासाठी? तर एकदा पाळी गेल्यानंतर ब्लिडिंग होणं म्हणजे देअर आर चान्सेस ऑफ कॅन्सर किंवा CA एंडोमेट्रियम आपण म्हणतो, हे रूल आऊट करणं मस्ट असतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पोस्ट मेनोपॉझल एज ग्रुपमध्ये, म्हणजे मी माझ्या सगळ्याच पेशंटला सांगतो जनरली की, आणि इट इज रुटीन स्क्रीनिंग प्रोसिजर, का वर्षातून एकदा सोनोग्राफी करून घेणे. कुठली? पोटाची सोनोग्राफी. त्याच्यात युट्रस, ओव्हॅरियन व्हॉल्यूम बघायचा. हे अर्ली इंडिकेशन असतं की बाबा तुमचं एंडोमेट्रियल थिकनेस वाढते, ओव्हॅरियन व्हॉल्यूम वाढलाय, तर आपण अर्ली स्टेजमध्ये CA एंडोमेट्रियम म्हणजे पिशवीचा कॅन्सर आणि अर्ली स्टेजमध्ये ओव्हॅरियन कॅन्सर सुद्धा डायग्नोज करू शकतो. ही नॉन इन्व्हेजिव्ह टेस्ट आहे, सगळ्यांनी पोस्ट मेनोपॉझल एज ग्रुपमध्ये करायलाच पाहिजे. आणि दुसरं मी सांगितली जे रुटीन स्क्रीनिंगमध्ये येतं ब्रेस्ट सोनोग्राफी, तो आजचा टॉपिक नाही आहे, पण एक ब्रेस्ट सोनोग्राफी वर्षातून एकदा सगळ्या पेशंटनी करायला पाहिजे. तर ही एक महत्त्वाची गोष्ट झाली. आता ब्लिडिंग रिलेटेड आपण जास्त ज्या गोष्टी बघतो त्या म्हणजे पोस्ट मेनोपॉझल एज ग्रुपमध्ये आपण इमिजिएटच सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. त्याला मग डॉक्टरकडे जायला उशीर करायला नाही पाहिजे. तर आतापर्यंत आपण सगळ्या ग्रुपचे कॉजेस, सगळ्या गोष्टी आपण कधी डॉक्टरकडे जायला पाहिजे आणि काय काय टेस्ट करायला पाहिजे ह्या बघितल्या. आता कॉमन टेस्टमध्ये सगळ्यांच्यात ज्या आपण करतो तो रुटीन हिमोग्लोबिन, थायरॉइड फंक्शन टेस्ट किंवा डायबिटीस रिलेटेड टेस्ट असतात, त्या सगळ्या करतोच ब्लिडिंगसाठी. त्याच्यानंतर आपण पुढचा पार्ट की ट्रीटमेंट ऑप्शन्स काय काय याच्यात. तर ट्रीटमेंट ऑप्शन हे एज वाईज डिवाइड होतात.
पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुमचं एम काय आहे? म्हणजे तुमचं रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमध्ये असेल तर प्रेग्नन्सी ठेवायची आहे, ठेवायची नाही आहे, किंवा फॅमिली कंप्लीट आहे किंवा फॅमिली कंप्लीट नाही आहे, ह्या गोष्टीवर ठरतं. पेरिमेनोपॉझल एज ग्रुपमध्ये तुमचं इटिओलॉजी काय आहे, म्हणजे रिप्रोडक्टिव्ह, की तुमचं हार्मोनल चेंजेसमुळं होतं आहे, किंवा काही स्ट्रक्चरल आहेत, की फायब्रॉईड आहे, पॉलिप आहे किंवा सिस्ट आहे, याच्यानुसार ट्रीटमेंट बदलते. आणि पोस्ट मेनोपॉझल एज ग्रुपमध्ये तर मी आत्ताच सांगितलं की बायोप्सी तर मस्ट असते जर ब्लिडिंग असेल तर ह्या गोष्टी आपण ट्रीटमेंट रिलेटेड बघितल्या. तर सगळ्यात महत्त्वाचं याच्याहून आपल्याला लक्षात येतं की आता साधारणतः ट्रीटमेंट काय काय असतात. तर सगळ्या एज ग्रुपमध्ये कॉमन ट्रीटमेंट असते. एकदा इन्व्हेस्टिगेट झालं, डायग्नोसिस कळलं का इट इज ड्यू टू हार्मोनल फॅक्टर, किंवा इट इज ड्यू टू फायब्रॉईड, किंवा की समजा पॉलिपमुळं आहे, किंवा ओव्हॅरियन सिस्ट आहे, किंवा तुम्ही ओव्हरवेट असतात, किंवा PCOD आहे. आता ह्या सगळ्या गोष्टीवरनं ट्रीटमेंट ठरते. तर आपण जर बघितलं तर सगळ्यांसाठी कॉमन ट्रीटमेंट आपण पहिली बघू. का जर तुमचं BMI जास्त असेल तर वेट नॉर्मल करणं गरजेचं आहे. लाईफस्टाईल चेंजेस महत्त्वाचे आहे. तुम्हाला PCOD असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ऑप्टिमाइज कराव्या लागतील. मग हार्मोनल ट्रीटमेंटमध्ये काय काय येतं? जनरली जर पाळी आली नसेल, लांबली असेल, तर आपण पाळी यायच्या टॅबलेट देऊन पाळी येते. त्याच्यानंतर आपण पाळी रेग्युलर करण्यासाठी सायक्लिकल हार्मोनल टॅबलेट देतो, ज्या 21 डेजच्या असतात जनरली. तर ते 3 सायकल तरी आपण रिपीट करतो. मीनव्हाईल पेशंटला लाईफस्टाईल इम्प्रूव्ह करण्यासाठी एनकरेज करतो, वजन कमी करण्यासाठी एनकरेज करतो. ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या ग्रुपला लागू पडतात. आता हे आपलं डायग्नोसिस झाल्यावर असतं जनरली. सेकंड थिंग, रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमध्ये सगळ्यात महत्त्वाचं लोकांना वाटतं की समजा मी म्हटलं मगाशी की जसं की तुमचं एम काय आहे, प्रेग्नन्सी प्लॅन करायची आहे पण पाळी रेग्युलर नाही आहे, तर आपल्याला पहिले पाळी रेग्युलर करावी लागते. म्हणजे 21 डेजच्या टॅबलेट द्याव्या लागतात, बरोबर. आणि 21 डेजच्या टॅबलेटवर लिहिलेलं असतं की कॉन्ट्रासेप्टिव्ह टॅबलेट. मग लोकांना शंका येते की समजा की मग आम्हाला तर प्रेग्नन्सीसाठी प्लॅन करतोय, मग तुम्ही कॉन्ट्रासेप्टिव्ह टॅबलेट का दिल्यात? कारण त्या 21 डेजच्या टॅबलेटचा वन ऑफ द यूज आहे की कॉन्ट्रासेप्शन, पण त्याचे बाकीचे पण बरेच सर्व यूज आहे की तुमचा हार्मोनल इम्बॅलन्स करेक्ट करणे. समजा त्याच्यात प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन इम्बॅलन्स असतो, तर तो बॅलन्समध्ये आपल्याला करावं लागतं, मगच प्रेग्नन्सी राहते. हे एक कॉमन मिथ आहे की बाबा शंका असते लोकांची की आम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करण्यासाठी ट्रीटमेंट घेतोय आणि तुम्ही तर कॉन्ट्रासेप्टिव्हच्याच गोळ्या दिल्यात. पण आधी आपल्याला हार्मोनल इम्बॅलन्स व्यवस्थित करण्यासाठी आपल्याला त्या गोळ्या द्याव्या लागतात. हे महत्त्वाचं, हे एक महत्त्वाचं लक्षात घेतलं पाहिजे. दुसरं, आता हार्मोनल नंतर आपण स्ट्रक्चरल ॲनॉमलीजमध्ये, स्ट्रक्चरल म्हणजे ॲनाटॉमिक ॲनॉमलीमध्ये काय काय ट्रीटमेंट आहे. तर समजा इट डिपेंड्स की तुम्हाला फायब्रॉईड आहे, तर फायब्रॉईडची साईज, लोकेशन आणि तुमचा एज आणि तुमचं पुढं काय करायचं आहे. समजा फॅमिली कंप्लीट आहे, फायब्रॉईडची साईज मोठी आहे, म्हणजे एक 5-6 सेंटीमीटरपेक्षा मोठी आहे, आणि त्याचे सिम्पटोम्स येत आहेत. म्हणजे सिम्प्टोमॅटिक फायब्रॉईड असेल, समजा की ब्लिडिंग जास्त होतं आहे, किंवा पेन जास्त होतं आहे, किंवा प्रेशर सिम्पटोम्स आहे, म्हणजे अँटेरियर प्रेशर सिम्पटोम्स सारखे की युरिनला जास्त त्रास होतो आहे, किंवा टॉयलेटला कॉन्स्टिपेशन होतं आहे, जर मागच्या बाजूला फायब्रॉईड असेल, तर हे इंडिकेशन आहे की तुम्हाला सर्जरीची गरज आहे. तर सर्जरीमध्ये 2 सर्जरी येतात फायब्रॉईडमध्ये. जर तुम्हाला मेन्सेस प्रिझर्व करायचे असेल किंवा पुढं तुम्हाला प्रेग्नन्सी प्लॅन करायची असेल, तर एक फक्त मायोमॅक्टॉमी म्हणतो आपण ज्याला, की फक्त फायब्रॉईड काढतो आपण. जनरली आता ह्या सर्जरी लॅप्रोस्कोपिकच करतो आपल्या इथे, ओपन सर्जरी करतच नाही. तर ह्या दृष्टीने ट्रीटमेंट बदलते. समजा मल्टिपल फायब्रॉईड आहेत, परत येण्याची एज पण जास्त आहे, तर अशा याच्यात आणि फॅमिली पण कंप्लीट आहे, तर अशा पेशंटमध्ये आपण गर्भपिशवी काढण्याचा सल्ला देतो. जर छोटे फायब्रॉईड आहेत की समजा 4.5 सेंटीमीटरपेक्षा कमी आहे, सिम्प्टोमॅटिक नाही, तर याला रिसेंट याच्यात मेडिकल मॅनेजमेंट पण आलेली आहे की आपण टॅबलेट देतो, फायब्रॉईडची साईज थोडीफार कमी होते, फायब्रॉईड तर जात नाही या ट्रीटमेंटने, पण ॲटलिस्ट वी कॅन पोस्टपोन द सर्जरी. त्यामुळं सर्जरी आपण पोस्टपोन करू शकतो. सिम्प्टोमॅटिकली ब्लिडिंग कमी होऊ शकतं, पेन कमी होऊ शकतं. ह्या सगळ्यात
फायब्रॉइड रिलेटेड ट्रीटमेंटच्या गोष्टी आहेत. दुसरं मग ओव्हेरियन सिस्ट असेल तर त्याच्या साईजप्रमाणे ट्रीटमेंट येते. जर 6 सेंटीमीटर किंवा 6 सेंटीमीटरपेक्षा खाली असेल तर ते हार्मोनल ट्रीटमेंटनी किंवा कन्झर्वेटिव्हली मॅनेज होऊ शकते. पण जर कॉम्प्लेक्स सिस्ट असतील किंवा त्याचं काही सिम्पटम्स असेल, पेन, साइन्स ऑफ टॉर्शन, तर त्या गोष्टीत आपल्याला सर्जरी लागू शकते. तर आत्तापर्यंत मी साधारणतः तुम्हाला सगळी पाळीचे त्रास, त्याची कारणं, मोस्ट कॉमन कारणं, त्याच्यानंतर त्याचे कुठली गोष्ट आपण मिस करू शकतो किंवा कुठल्या गोष्टीला आपण लगेच डॉक्टरकडे जायला पाहिजे, ह्या गोष्टीची सगळी माहिती तुम्हाला दिलीच आहे. यानंतर जरी तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. थँक्यू.